नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी उपवासाला काय खायचे हा जर तुमच्या पुढे प्रश्न असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी छान कुरकुरीत जाळीदार बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला आजचा पदार्थ बनणार आहे, तोही एकदम कमीत कमी साहित्यामध्ये. चला तर मग अजिबात वेळ न घालवता वळूया आजच्या रेसिपीकडे. आता आजच्या रेसिपीसाठी आपल्याला वरई लागणार आहे. आपण आज उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत, त्यामुळे इथे 1 वाटी वरई घेतलेली आहे मी. आता ही स्वच्छ निवडून घ्यायची आहे. ज्या वाटीने आपण वरई घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला इथे साबुदाणा लागणार आहे. आता साबुदाणा सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. आता हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते आपल्याला धुवून घ्यायचे आहे व्यवस्थित स्वच्छ असे. रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे धुवून झालं की यावरचं जे पाणी आहे ते आपण ओतून देऊया आणि यामध्ये स्वच्छ पाणी टाकून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून देऊया आणि हे 1.5 ते 2 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 2 तासामध्ये आपला साबुदाणा आणि वरई छान अशी टम्म फुगून येते. हे बघा, आता हे दोन्हींचं मिश्रण आपलं छान असं भिजलेलं आहे. आपण बघू शकता इथे साबुदाणा सुद्धा छान असा टम्म फुगलेला आहे आणि वरई सुद्धा मौसूत अशी भिजलेली आहे. आता हे जे वरती आलेलं पाणी आहे हे ओतून देऊ आपण. आता हे पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे छान असं. आणि हे जे मिश्रण आहे आता हे थोडं करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. एकदम फाईन करून घ्यायचं आहे. आपण यापासून इडली सुद्धा बनवू शकतो, उपवासाचे डोसे किंवा उत्तप्पम सुद्धा यापासून आपण बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने. आता थोडं करून आपण हे यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर पण आपण आज छान असे जाळीदार कुरकुरीत असे याचे डोसे बनवणार आहोत, त्यामुळे आपण यामध्ये पाणी थोडं करून पाणी टाकून हे बारीक करून घेऊया. मिक्सर आपल्याला चालू बंद करायचं आहे हे बारीक करत असताना. आता हे तयार झालेलं आहे. थोडं करून सर्व मिश्रणाचे अशी बारीक फाईन आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, तर छान आपलं हे एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे, आपण बघू शकता येथे. आता या मिश्रणामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. छान असं आपण हे मिक्स करून ठेवायचं आहे. त्यापूर्वी आपण यामध्ये चवीसाठी थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहे, नाही घातले तरी सुद्धा चालेल, परंतु घातल्यामुळे आपले जे डोसे तयार होणार आहे त्याची टेस्ट अत्यंत छान लागते. चिली फ्लेक्स टाकून झाले की आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा, कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. आता हे आपल्याला फारही बॅटर आपल्याला घट्ट करायचं नाहीये. हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी ऍड करणार आहे. छान असं पातळ रसरशीत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि आयत्या वेळेला एकदम आपल्याला यामध्ये थोडासा फ्रूट सॉल्ट टाकून घ्यायचा आहे. नाही टाकला तरी सुद्धा चालेल, परंतु टाकल्यामुळे छान अशी जाळी तयार होते आपल्या डोश्यांची आणि डोसे छान असे एकदम कुरकुरीत होतात. हे बघा, आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता तवा छान आपण गरम करून घेतलेला आहे. त्यावर 1 चमचा साधूक तूप सुद्धा मी टाकून घेतलंय आणि आता असा डोसा सगळीकडे छान असा गोल पसरवून घ्यायचा आहे. आपण बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे आपल्या डोस्याला. जाळीदार डोसा आपला मिनिटामध्ये बनवून तयार झालेला आहे. आता उपवासाच्या वेळेस नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो,
त्यामुळे हे असे एकदम हलके फुलके खाण्यासाठी आणि बनवण्यासाठी अगदी सोपे पदार्थ नक्की बनवायला हवे. आता दुसरा सुद्धा डोसा याप्रमाणेच आपण करणार आहोत येथे. हे बघा किती झटपट बनून तयार होतो, अजिबात याला वेळ लागत नाही. आता नारळाच्या चटणी बरोबर हे डोसे अत्यंत स्वादिष्ट लागतात किंवा आपण यासोबत बटाट्याची चटणी सुद्धा केली तरी सुद्धा फार टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात. बरं, हे जे बॅटर जे आपण बनवलेलं आहे हे फ्रीजमध्ये ठेवून आपण भरपूर दिवस वापरू शकतो. हे खराब होत नाही. त्यामुळे नवरात्रीमध्ये एकदा केलं की आपण भरपूर वेळा हे डोसे तयार करू शकतो आयत्या वेळेला. तर नक्की ट्राय करा ही छान आणि टेस्टी अशी रेसिपी. कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.